महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अभिवादन श्रीकरीच्या मंडळाच्या आयोजकांची आयोजन सुखामलाची तात्काळ यथा साधु साधु साधु। फोटो तुम्ही ग्लास घ्या, तुम्ही ग्लास घ्या। आईला घेऊन आहे ना कप द्या या संपत्ति सर्वसंपत्ति में वज्र ततो निब्बान संपत्ति मिनाते समेत साधु साधु साधु। गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ईश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण लाईव्ह आणि यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावरती आणि लॉर्ड बुद्धावरती आपण या भीमटेकडी परिसरामध्ये आपण कुठले उपक्रम करत आहोत हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत। प्लेजर, आज आषाढी महोत्सव आणि आषाढी महोत्सव हा जगातला मोठा महोत्सव आहे। भिक्खू संघाच्या, भिक्खुनी संघाच्या आणि उपासक उपासिका जीवनातला महत्त्वाचा हा प्रसंग असतो। या आषाढी पौर्णिमेचे वर्षभर भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आणि उपासक वाढ करत असतात। या वर्षवास कालखंडामध्ये 3 महिने भिक्खू आणि भिक्खुनी संघ एका ठिकाणी अधिष्ठान करून उपासक उपासिकांना ज्ञानार्जन करत असतात। या वर्षवास कालखंडामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, बाबासाहेबांचे जीवनचरित्र, त्यानंतर वेगवेगळे मिलिंद प्रश्न असे वेगवेगळे मोठमोठे ग्रंथ या ठिकाणी वाचन केले जातात। उपासकांना त्याचे प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर या वर्षवासमध्ये सामनेर आणि सामनेरी प्रशिक्षण शिबिर सुद्धा घेतले जाते, विपश्यना शिबिर घेतले जाते। भीमटेकडी परिसरात आम्ही 28 तारखेला आमच्याकडे सामनेर आणि सामनेरी शिबिर आमच्याकडे संपन्न झालं। आज मात्र या वर्षवास निमित्ताने 2000 वृक्षारोपण आपण करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आज सकाळी 9 वाजता भगवंताची महापूजा, सूत्रपठण, महापरित्राण, धम्मदेशना असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। या ठिकाणी आमचे महाउपासक बालेराव साहेब, बालेराव मॅडम आणि कांबळे परिवार अकोल्याहून आलेत। त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण बौद्ध वृक्ष, त्याचबरोबर ओटवृक्ष हे आपण तीन लोक भालेराव यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही आपण हे पुण्यकर्म करतो या वर्षवास कालखंडामध्ये केलं पाहिजे।
वर्षवास म्हणजे काय? वर्ष अधिक वास म्हणजे वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य. या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ 3 महिने एका ठिकाणी स्थापित राहून अधिष्ठान करून भगवान बुद्धांचं तत्वज्ञान जगाला सांगतात. आणि त्याचबरोबर या वर्षवासचं महत्व असं आहे की या वर्षवास कालखंडामध्ये या आषाढी पौर्णिमेला 4 महत्वाच्या घटना घडल्या होत्या. पहिली महत्वाची घटना म्हणजे भगवान बुद्धांचे आई वडील म्हणजे शुद्धोधन राजा आणि महामाया 45 वर्ष झाली आणि शुद्धोधन राजा जवळपास 55 वर्ष झाले तरी त्यांना मुलबाळ नव्हतं. परंतु या आषाढी पौर्णिमेला महामायाच्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधिसत्व आला आणि त्यांनी सांगितलं की माझा शेवटचा जन्म या भूतलावर घ्यायचा आहे, माझी तू माता होशील का? तर महामायेने काही क्षणाचा विलंब न लावता आजच्या आषाढी पौर्णिमेला तिने होकार दिला. ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा. हे पहिलं महत्व आहे. दुसरं महत्व असं आहे की भगवान बुद्धाने चरत विकवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकान अनुकंपाय जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी आजच्या दिवशी सारनाथ या ठिकाणी पहिल्यांदा उपदेश दिला. प्रथमतः उपदेश दिला आणि 5 बौद्ध भिक्खूंना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आजच्या दिवशी स्थापना केली. ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये 29 वर्षामध्ये भगवंताने त्याग केला. शाक्य आणि कोली या दोघांमध्ये वाद असल्यामुळे भगवान बुद्धाने माझ्या आईवडिलांच्या संपत्तीवर बहिष्कार करू नका, माझ्या आईवडिलांना समाजातून बहिष्कृत करू नका, देशत्याग न करता मी देहत्याग न करता मी देश त्याग करतो. आणि आजच्या दिवशी भगवान बुद्धाने ग्रहत्याग केला. ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे. आणि चौथा रिझन आहे की भगवान बुद्धाने आजच्या पौर्णिमेला भिक्खू आणि भिक्खुनी संघाला आदेश केला की 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भिक्खू आणि भिक्खुनी ज्ञानार्जन करावं. अशा 4 महत्वाच्या घटना महत्वाच्या बाबी बौद्ध धर्मामध्ये घडलेल्या आहेत. ती आषाढी पौर्णिमा आहे. बौद्ध धर्मात तिला आषाढी म्हणतात, हिंदू धर्मात तिला आखाड म्हणतात आणि बाकीचे लोक तिला वेगवेगळ्या पद्धतीने या पौर्णिमेला महत्व आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ महोत्सव, गुरुपौर्णिमा, आषाढी पौर्णिमा असं म्हणून तिला संबोधल्या जाते. म्हणून आजच्या पौर्णिमेचं महत्व आपल्या बौद्ध इतिहासामध्ये बौद्ध साहित्यामध्ये महत्वाचं आहे. आणि त्या आषाढी पौर्णिमेचं औचित्य साधूनच आज लाखो लोकांना भीमटेकडी परिसरामध्ये आशीर्वाद देऊन शील प्रदान करून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये अकोल्याला आलेला भालेराव परिवार, कांबळे परिवार, गुंजर्गे परिवार, ढोके परिवार, आंबोरे परिवार आणि जमलेला ससाने परिवार, जमलेल्या सर्व परिवारांना खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो. तमाम बौद्ध उपासक उपासिकांना आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. लाड बुद्धाला सुद्धा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्हाला सुद्धा आयुष्य वन बल आणि सुख मिळो अशी मंगल कामना देऊन आशीर्वाद गाथेने या ठिकाणी आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ थांबतो. धन्यवाद. जय